हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहे सगळे? बरेत ना? एकदम आनंदात मजेत आनंदी राहावा, सुखी राहावा. आणि आज आहे महाशिवरात्री एकादशी. तुम्ही माणसांना माहीत नसल्यासारखं सांगते, आम्हाला तसं नाही, पण म्हणलं थोड्याशा शुभेच्छा द्यावं तुम्हाला महाशिवरात्री एकादशीच्या. तर आम्ही सगळ्यांनी महाशिवरात्री एकादशी धरली आहे बघा, आणि तुम्ही पण धरलीच असेल तर तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून खूप 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 साऱ्या शुभेच्छा महाशिवरात्रीच्या. तर बघा आज आहे ना आपल्या रानात आहे ना जी लसूण मी लावलाय ना ती लसूण काढायला आलाय का नाही ती बघण्यासाठी मी गेलते. एक लसूण उपटून आणला तर ती चांगली कुडी पण चांगली झाली आणि आलाय पण चांगला असं मला वाटतं की काढायला आलाय. मी सकाळी व्हिडिओ बनवला होता, ती एक व्हिडिओ टाकला होता बघा. तर त्या व्हिडिओत बघून नक्की सांगा तुम्ही लसूण काढायला आलाय का नाही ते. आता काही मी दाखवत नाही कारण तिकडे जात नाही. आणि मी ना सकाळी कारली पण तोडली होती बघा, भरपूर अशी कारली तोडली होती. इथं बघा ही कारली आणि ही पपई आहे ना चांगला डोळा पडलेला, त्याच्यामुळे तोडून आणली, म्हणलं पिकट ठेवावं म्हणून. तर आता ही कारली, काकडी, पपई, तंबाटी हे सगळं सकाळी मी तोडलं होतं. आणि आता व्हिडिओ बनवायला घेतलाय कारण आपल्या रानात आहे ना कडबा घ्यायला ट्रॅक्टर आलेला आहे. म्हणजे आपला जी कडबा होता ना ज्वारी केलेला, तर ती कडबा विकलेला आहे. आणि विकलाय तर तुम्ही माणसानं कसा विकलात आहे नंतर कमेंट येतात, त्याच्यामुळे आता सांगते की कडबा 1700 रुपयांनी विकलाय. तर आपला 300-350 कडबा आहे तेवढा विकून टाकलेला आहे. आपल्याकडं काही गुरंही नाहीत त्याच्यामुळं. तर 1700 रुपयांनी विकलेला आहे. तुमच्याकडं कसा आहे ते सांगा नक्कीच कमेंट करून. आणि हा कडबा बरा गेला का नाही ते पण सांगा, का स्वस्त गेला का महाग गेला ते पण सांगा नक्कीच. आणि चला काय नाही हे सांगावं म्हणलं तर दाजी गेले तिकडंच कडबा भरू लागायला. तर तुम्हाला पण दाखवते मी आपला कडबा किती आहे आणि कसा आहे ते. तर चला आता मी जाते तिकडं रानात. इकडं बघा स्वीटी बसली टी व्ही बघत. आणि कुठे गेली? इथं बघा बसली या. हिला मगाशीच म्हणलं होतं व्हिडिओ बनव, मी खिचडी बनवली, खिचडी केली. हिने खिचडी आहे ते आवाज कमी कर. खिचडी खाल्ली, खिचडी खाऊन बसली बरं का. इथं बघा इथं बसली आहे. आणि ही उठ उठ, तुला नाही दाखवत मी, सर तिकडं. इथं बघा कशी झोपल्यात, बघितलं का? ही जॅक्या आणि ही मन्या. आणि हे दोघं काय करतात माहिती आहे का? गोल्या आहे का नाही आपला, गोल्याला घरी अजिबात थांबून देत नाही. ती दोघं जण आहेत ना, ती आलं की त्याच्यावर भांडणं करतात आणि त्याला लावतात घरनं बाहेर. आणि दोघंच बसते ते अशी, बहिला कशी बसले ती. ऐ ऐ अरे उठकी उठकी, उठत नाही कसा करतोय बैला. उठकी, डोळं उघडकी. नाही आज ह्यांना पण एकादस हे. मगाशी मी ना रताळे ना चुलीत भाजली होती बघा, रताळे आणले ना हरात भाजल्यावरती एकदम गोड लागतात, चांगले लागतात. तर मगाशी याला पण काय आवडलं काय माहिती, याने पण खाऊ लागितलं आहे का नाही. इथं ताई पण झोपली बघा आणि ही बसले ती इथं. तर चला आता मी जाते दाजींकडं, तुम्हाला पण दाखवते दाजी काय करतात ती. आणि चला या ताई बसली तिथं, ताई आणि मी आम्ही दोघेजण जाणार आहे बघा. तर अजून काय म्हणायचंय मला, काय नाही, गुलाबाचं फुल लय भारी आले इथं. हे बघा कसलं भारी आले, या कळी पण आली. आणि इकडं ना ही जास्वंदीची फुलं पण भरपूर आले. तर आज देवाला घेऊन जाण्यासाठी भरपूर अशी फुलं आलेत बघा, ही बघा. आणि चाफ्याची पण भरपूर आलेत फुलं. तांबाटी पण सकाळी तोडली मी, तरी पण पिकलेली आहेत अजून. चाफ्याची फुलं मस्त पैकी येतं. वांगी पण आले, सगळंच आलेलं आहे रानात. आणि ह्या कारली तोडली मी सकाळी. इकडे ह्या मिरच्या इथं, इथली तंबाटी तोडली. आणि हा लसूण आहे बघा, तर लसूण आता मी उपटून दाखवते. ही बघा उपटला, हे असा लसूण झालेला आहे. मग काढायला आलाय का नाही काय कळ नाही. तर तुम्ही पण सांगा, आला असला काढायला तर काढून घेते लगेच, याला इथंच ठेवते. हां चला ओ ताई चला. तर चला आता मी जाते दाजींकडं, तिथं गेल्यावरती व्हिडिओ घेते आता. आणि इथं बघा ही सीताफळाची झाडं येतं ना, सगळा पाला नाही याचा निघून गेलेला आहे. आणि नवीन पालवी फुटली आणि पालवी बरोबर आहे ना ह्याला सीताफळं पण यायला लागलेत बघा, बारीक बारीक सगळी फुलं आलेत. जांभळीला पण इतका तोर आलाय ना, सगळ्या जुना पाला सगळा निघून गेलाय, नवीन पालवी फुटले. आणि आता जांभळं पण इतकी येतात ना, लय जांभळी येते जांभळीला. हां लय येतात. आणि सीताफळं पण येते ना आता भरपूर. तर चला मी चालले दाजींकडे.
आणि इथं बघा जाता जाता म्हणलं ही पण ज्वारी दाखवा, ही पण ज्वारी आपलीच आहे. तर ही मागा ज्वारी आहे बघा, ही बघा अशी झाली आताची, ही काय काढायला आली नाही अजून. आणि हिरवीगारच आहे सगळी. दाजी रोज सकाळ संध्याकाळ पाखरं राखतात, कारण पाखरं लय ताप देतात. आता एवढी ज्वारी राहिले, कुठं ज्वाऱ्या नाही तर सगळ्यांच्या ज्वाऱ्या काढल्या आणि करून घरी नेल्या. तर आता आपली एवढीच राहिली आहे बघा. याच्यात मका होती ना, त्याच्यामुळे ही ज्वारी करायला उशीर झाला. तर बघा ही हिरवीगार ज्वारी आहे. आणि इकडे ना ह्या साईडला बघा ट्रॅक्टर भरते. तर इथून दिसतंय बघा, तुम्हाला दाखवते. तर ही ज्वारी काढल्यावरती हा पण कडबा विकायचा आहे, घरी काय ठेवायचा नाही. आणि इकडं बघा ट्रॅक्टर भरते, दिसला का तुम्हाला, नीट दाखवते मी. झाला भरून. कसलं डोकं तापलं लगेच. डोकं तापलं माझं. किती बावळी खाली जाऊन बसा वाटतंय या. भाऊ कसं बसल्यात निवांत तिकडं. ह्या भावांचा पण कडबा द्यायचा आहे बघा, ह्या टायलीत भरायचा. ह्या टायलीत आपला भरला 350 कडबा होता. बघितलं का कशी कामं चाललीत. हे रान पूर्ण मोकळं झालं आता. आणि आता इतकं पाणी पण नाही की ह्या रानात दुसरं धान्य करा म्हणून. आपल्या घरापाशी भुईमुग केलाय तेवढाच बाद झाला, त्याला चांगला आणायचा. आणि माळवा अजून थोडंसं काय लावायचं. कसलं वारं सुटले. अजून एकदा, अजून एकदा, अजून एकदा. लय भारी वाटतात. कस काय आवडला का चांगला. एक दोन हा काय भारी सिस्टीम आहे. काय झालं, ऊन लागायला लागलं. इकडे माणसं काय करतात, तुम्ही बसलाय तर निवांत सावलेलं येतं. ओढू लागा की मग काय, तिकडं ते बांधतात ना त्याच्यामुळे उडत या. कशाला वर बघतायत मग. आता ऊन इतकं लागायला लागलं, लय ऊन लागायला लागलं. तसं पण आमचं काही तर काम नाही, आम्ही असं चालतो सहज. म्हणलं तुम्हाला पण दाखवा कडबा भरतात हे ते, म्हणून आलते मी इकडं. काय काम नव्हतं, काय गेलेत पुढं बघा. आम्ही चाललोय आता घरी, लय ऊन लागायला लागलं. म्हणलं काय काम पण नाही, बिना कामाचं कशाला उन्हात तळायचं नाही का. त्याच्यामुळं चला म्हणलं घरी. चाललोय आम्ही घरी आता. यांचं चाललंय ती कडबा भरल्यानं सगळा भरून झालेला आहे. बांधायचं काम चाललंय बघा. बांधल्यावरती मग इकडे यायचं, ह्या ताईंच्या इथला कडबा घ्यायचा या. चला घरी. गोपन हसून येतच. ताण लागली कडबा भरून भरून. मग काय मग इकडं बघून 2 शब्द नाहीत बोलायचं, पाठ दाखवून जायचं. भरायचा कडबा.